जगताप। नमस्ते, मैं गुणेश जगताप। आज हम सेट बोर्ड महाराष्ट्र के सुलभ भारती इयत्ता 7वीं 7th स्टैंडर्ड का द्वितीय पाठ मतलब दूसरा अध्याय हम पढ़ने वाले हैं। आपण या ठिकाणी स्टेट बोर्ड महाराष्ट्रातील सुलभ भारतीय मराठी पुस्तकातील दूसरा पाठ श्यामचे बंधू प्रेम हा आज शिकवणार आहोत। जर तुम्हाला हा पाठ आवडला, हा पाठाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तो निश्चित तुम्ही वीडियो लाइक करा और चैनल सब्सक्राइब करा। अगर आपको ये पाठ पढ़ाने की पद्धति इस वीडियो के माध्यम से पसंद आती है तो आप वीडियो को लाइक कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए। तो ये पाठ मैं हिंदी में और मराठी दोनों भाषा में आपको समझाने वाला हूँ। श्यामचे बंधू प्रेम सर्वांना माहिती आहे, सुप्रसिद्ध पुस्तक श्यामची आई यातून घेतलेला हा पाठ आहे। साने गुरुजी लेखक आहेत। साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म 1899 ते 1950 या कालावधीत त्यांचा जन्म आणि मृत्यू हा त्यांचा कालावधी आहे। साने गुरुजींच्या असंख्य कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल लेखन तसेच ललित लेखन, स्वतःच्या अनुभवावर केलेलं ललित लेखन तसेच वैचारिक लेखन यांनी केलेले आहे। श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत। श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ त्यांनी घेतलेला आहे आणि हे पुस्तक मला वाटतं सर्व मराठी मुलांना माहिती असावं। तो बच्चों, यहाँ पर महाराष्ट्र के सुप्रसिद्ध जो लेखक है पांडुरंग सदाशिव साने, तो उनको साने गुरुजी नाम से वो जाने जाते थे। उनका जन्म हुआ 1899 मतलब 1899 में और उनकी मृत्यु हुई 1950 में। उन्होंने बहुत सारे यहाँ पर स्टोरी लिखी है, अलग अलग पोएम्स लिखे हैं, स्टोरी बुक बड़ी जो नॉवेल्स होती वो लिखे हैं, खुद के एक्सपीरियंस के ऊपर ललित लेख भी उन्होंने लिखा है। और उनकी सबसे बड़ी जो फेमस प्रसिद्ध पुस्तक है श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृति, गोड गोष्टी, सुंदर पत्रे, ये सभी बहुत सुंदर संस्कारशील पुस्तकें हमें पढ़ने को मिलती है। सभी पुस्तकें मराठी भाषा में है। उन्हीं का एक सुप्रसिद्ध पुस्तक है श्यामची आई। इस पुस्तक के आधारित एक ये पाठ लिया गया है। श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडांविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात केलेले आहे। श्यामच्या भावंडांविषयी सर्वांना माहिती, पाठाच्या नावावरच आपल्याला कळतं की या पाठात काय कोणत्या गोष्टीचं वर्णन केलं असावे की काय कथा असावी। श्यामचे बंधू प्रेम, तो निश्चितच श्यामच्या भावंडांविषयी त्याचा जो जिव्हाळा आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे आणि श्यामची आई म्हणजे साने गुरुजींना जी आईने शिकवण दिली ती त्याचं सुंदर वर्णन या पाठात केलेली आहे। तो बंधु प्रेम की सुंदर कहानी यहाँ पर है। नाम से मतलब लेसन के नाम से हमें पता चल जाता है कि यहाँ पर जो भाई का प्रेम किस प्रकार से होता है यहाँ पर बताया गया है। तो बच्चों, शुरुआत करते। फर्स्ट पॅरेग्राफ। मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो। शाळा सुरू झाली, पावसाळी सुरू झाला। तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले। तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे। ओके, मंथ ऑफ मे की छुट्टी थी और वो छुट्टी ख़त्म करके यहाँ पे लेखक महोदय अपने गांव से दापोली नाम के शहर में पढ़ने के लिए जाते हैं। वहाँ पर उनकी स्कूल होती है और उसी समय बारिश का सीज़न शुरू हो जाता है और बारिश की वजह से, बहुत बारिश की वजह से पूरी ज़मीन जो है वो शांत हो जाती है और अच्छे से सभी जगह पानी बरसता है और सुंदर ऐसा स्मेल वहाँ पर निर्माण होता है। मला वाटतं सगळ्यांना माहिती असावं, मेची सुट्टी संपल्यावर आपली शाळा सुरू होते हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असावं आणि तशीच शाळा संपून श्याम हा दापोलीस जातो, शिकावयास गेलेला असतो आणि त्या ठिकाणी शाळा सुरू झाली। सुंदर पावसाचं वातावरण आहे आणि पावसाच्या वातावरणातील पाऊस ज्या वेळेला तापलेल्या जमिनीवर खाली पडत असतो त्यावेळेला निश्चित एक सुंदर असा सुवास त्या ठिकाणी निर्माण होतो आणि तो वास सगळ्यांच्या मनाला आवडतो, सुगंध। ओके, नवीनच
पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण होती. एक सुंदर शब्द या ठिकाणी लेखकांनी वापरला आहे. गंधवती पृथ्वी ह्या वचनाची आठवण होते, म्हणजे या बोलण्याची एक उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे, त्याची ती आठवण होते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्या पोटातलाच. प्रत्येक फूल फळ हे पृथ्वीच्या पोटातून जमिनीतून निर्माण होत असतात. तोच स्वाद असतो तो पृथ्वीच्या पोटातील, म्हणून तिला गंधवती पृथ्वी असं म्हटलेलं आहे. ओके बच्चों, यहाँ पर एक सुंदर सुगंध यहाँ पर आती है जब बारिश का पानी ये तपती धूप पर, या तपती धूप जो ज़मीन पर पड़ता है, जो सुंदर खुशबू वहाँ पर निर्माण होती है, उसका वर्णन यहाँ पर लेखक महोदय ने किया आहे. मला वाटतं विद्यार्थ्यांनी हे पाठ वाचन करताना अजून एक मी काही सूचना तुम्हाला करेल की या पाठाच्या वाचन करताना, वाचन क्रिया करताना रस्व व दीर्घ, ज्या वेलांटी, काना, मात्रा, शब्दांचं नीट निरीक्षण करायचं. कारण ज्या वेळेला तुम्ही ही प्रश्नांची उत्तरे तुमच्या पाठातली प्रश्नपत्रिकेत किंवा तुमच्या गृहपाठाच्या वहीत लिहित असतात, त्यावेळेला तुम्हाला मात्रांचं, उकार, वेलांटी यांचं ज्ञान होणे आवश्यक आहे. त्यासोबत व्याकरण महत्त्वाचं आहे. जसं मी सर्वनाम आहे, झाला, होती, असतो, ह्या ठिकाणी क्रियापद आपल्याला दिसते. सुंदर विशेषण ह्या ठिकाणी दिसते. जो, तो, ये जे सर्वनामांचे विविध शब्द या ठिकाणी दिसत हैं. तो बच्चों, मैं यहाँ पे आपको बताना चाहता हूँ कि आप इस पाठ रीडिंग करते समय ठीक से आप पैसेज को देखना है, और पैसेज देखते समय आपको ये समझ में आ जाएगा कि निश्चित रूप से यहाँ पर बहुत सारा व्याकरण हमें दिख रहा है, जैसे नाम, सर्वनाम और मात्रा, छोटी मात्रा, बड़ी की मात्रा, छोटी की मात्रा, बड़ी ऊ की मात्रा, जो भी मात्रा है इसका भी ज्ञान यहाँ पर हो जाता है. तो निश्चित रूप से जब आप लिखते हो तो आपको ये समझ में आ जाता है कि कौन सी मात्रा यहाँ पर लगानी है. क्रियापद है, सर्वनाम है, नाम है और अवयव के प्रकार यहाँ पर आपको अभ्यास किए जाते. तर आपण पाहूया पुढचा परिच्छेद. घरून दापोलीस येताना त्यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवा सदरा शिवतील. आता हट्ट करू नकोस. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. खूपच छान त्यावेळची परिस्थिती. मला वाटतं प्रत्येक मराठी कुटुंबात ही गोष्ट सर्वांना माहिती असेल की आपल्या घरामध्ये आपण दिवाळी, दसरा किंवा सणावारीलाच कपडे ही घेतली जायची, आणि ती पण वर्षातून जास्तीत जास्त 1 किंवा 2 वेळा सर्वांची कपडे नीट हे घेतली जायची, आणि परिस्थितीनुसार त्या मग आपण कपड्यांची खरेदी करायचो. तसंच घरून दापोलीहून येताना त्याने एक निश्चय करून आला होता की सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ मतलब छोटे भाई ने अपनी माँ के पास जिद की कि उसको नया शर्ट चाहिए, नवीन सदरा शर्ट त्याला पाहिजे होता. उस समय उसकी माँ ने बोला कि तेरे भाई जब बड़े होंगे और फिर वो बड़े होने के बाद वो अच्छे से नौकरी करेंगे, कुछ पैसे कमाएंगे, उससे आपको शर्ट लेकर देंगे. म्हणजे त्यावेळी घरातली परिस्थिती एवढी कठीण होती. त्यावेळेला आई पुढच्या भविष्यातला विचार करून त्याला त्या ठिकाणी सांगत होती की तुझे अण्णा दादा मोठे होतील, म्हणजे तुझे भाऊ ज्यावेळेला मोठे होतील त्यावेळेला तुला कपडे घेऊन देतील, आणि मग त्यामुळे तू हट्ट करू नकोस. ओके, या ठिकाणी खूप छान शब्द वापरला की आमच्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. म्हणजे आता आपण उठसूट कपडे घेत असतो, ती फाटत नाही तोपर्यंत नवीन कपडे आपल्याकडे भर होते. त्यामुळे तशी पद्धत पूर्वी, आताची पद्धत पूर्वी नव्हती. तर त्यावेळेला मग त्यांनी ठरवलं, आम्हाला कोट माहितीच नव्हता. कोट म्हणजे फार मोठी गोष्ट होती त्यावेळेला. कित्येकदा सदराही 1-2 वर्षाने नवीन मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जायचं. धोतर असेल किंवा चौघडी असेल किंवा छोटीशी जुनी शाल असेल, मफलर नव्हतेच, जाकीटे नव्हती, गरम कोट नव्हते. म्हणजे एकूण आपण जर श्यामच्या घरातील परिस्थिती बघत असो तर जेन तेन छोटीशी गरिबीची परिस्थिती ज्यांच्या घरात होती
आर्थिक परिस्थिती ओढतानाची असल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या थंडीच्या दिवसात असेल किंवा इतर दिवसांमध्ये असतील, कपड्यांमध्ये त्यांच्याकडे मुबलक अशी सुविधा किंवा त्यावेळची परिस्थिति नसावी। बच्चों यहाँ पर दिख रहा है कि शाम जो है उसके घर में इतनी ज़्यादा परिस्थिति नहीं थी कि हर दिन वो नए कपड़े पहनेंगे या अच्छे कपड़े पहनेंगे, और जो भी सर्दियों के मौसम है उसमें जो भी गर्म कपड़े होते हैं वो स्वेटर वगैरह वो उस समय भी उनके पास नहीं थे, कोट भी नहीं था। तो ये यहाँ पर शाम ने अपने बंधु प्रेम के पाठ में बता रहे, और आगे वो बता रहे, माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता। सदरा मीन्स बच्चों शर्ट, ओके, धाकटा मतलब छोटा। माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता मतलब मेरे छोटे भाई का शर्ट फट गया था। मैं फिर से यहाँ पर बच्चों को बोलता हूँ कि आप यहाँ पर समानार्थी शब्द भी अच्छे से याद कर सकते हो, रीड कर सकते हो। समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द और कुछ वचन की भी यहाँ पर हमें शब्द आते, होता, होत्या, ओके। आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या। त्याचा लहान भावाचा शर्ट फाटला तर 2-3 त्या ठिकाणी पॅच लावलेले होते त्या ठिकाणी, म्हणजे ती फाटलेली जागा दिसून नये म्हणून अवतीभोवती बारीक शिवणकाम करून ती लावलेली पॅच असतात, ठिगळं असं आपण त्याला म्हणतो। आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यायचा असे मी ठरवून आलेलो होतो। मोठा भाऊ श्याम होता आणि लहान भावाला आपण नवीन कपडा शिवून न्यायचा, परंतु पैसे कुठून आणायचे? त्यावेळेला पैसे कहाँ से लाना है? अपने छोटे भाई को नया शर्ट या कोट लेने का एक डिसीजन ले लेता है श्याम, लेकिन वो कहाँ से लाएगा इसके विषय में वो वहाँ पर सोचता है। माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामात दापोलीस येत। वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे। खाऊच्या पैशातील 1 पैसाही खाऊमध्ये न खर्च करण्याचे मी ठरवले। वो दूसरे गांव में पढ़ने के लिए जाता था और उस समय पढ़ते समय उसके पापा वहाँ पर आते थे, उसके फादर, और उसको कुछ पैसे मतलब उस समय के ऐसे, अभी जब 1 रुपया 2 रुपये या फिर 10 रुपये होते, उस समय के 1 आना 2 आना ये भी पैसे की है उस समय की पद्धति काउंटिंग की। तो वो उसको दे के जाते थे मतलब खाने के लिए, चलो कुछ वो खा लेगा वहाँ पर खाऊच्या पैशातील। तर त्यावेळेला त्याचे वडील ज्यावेळेला कोर्ट कचेरीच्या काही कामानिमित्त दापोलीला श्याम शिकत असताना त्याच्याकडे यायचे, तर तू खाऊ बिस्किट गोळ्या जे काय असेल लहान मुलांना फार आवडतं, त्यामुळे वडील त्याला त्या ठिकाणी देऊन जायचे। मग त्याने काय ठरवलं श्यामने की याच्यातून एकही पैसा आपण खर्च करायचा नाही। ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली। विद्यार्थ्यांनो बघा, सुंदर या ठिकाणी शब्दरचना केलेली आहे। या ठिकाणी इंग्रजी महिन्याचा वापर केलेला नाही, जानेवारी फेब्रुवारी नाही, तर चैत्र वैशाख आषाढ ज्येष्ठ श्रावण भाद्रपद ही आपली मराठी महिने आहेत, त्यांचा उपयोग या शब्दांमध्ये केला गेलेला आहे। ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली। गणेश चतुर्थीला 3 महिने होते, ओके। तेवढ्याच महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता। उस समय 1 रुपया मतलब अभी के 100 रुपये से भी ज़्यादा। गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असे मी मनात निश्चय केले। म्हणजे कोट लहान भावास गणेश चतुर्थी, आय थिंक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की कोकणामध्ये गणपती उत्सव फार धूमधडाक्यात होतो, आणि त्या ठिकाणी गणपतीला जे काही बाहेर गेलेली लोक असतात ती परत आपल्या गावी येतात आणि एकत्रितपणे गणपती उत्सव हा सुरू त्या ठिकाणी खूप उत्साहात साजरा करतात। मतलब गणेश उत्सव जो होता है हर बार, जैसे पुणे मुंबई में होता है, वैसे कोकण में सबसे बड़ा होता है। कोकण साइड, कोकण मतलब रत्नागिरी, सिंहगढ़, सिंधुदुर्ग, रत्नागिरी ये साइड। तो यहाँ पर कोकण में गणपति उत्सव में शाम फिर से अपने घर जाने वाला था। वो वहाँ तक उस समय तक वो निश्चित रूप से 1 रुपया मतलब आज के लगभग 100 रुपये से भी ज़्यादा वो वहाँ पर बैलेंस जमा कर सकता था। उसके बाद वाला परिच्छेद हम देखते, ध्येयावर डोळे होते, रोज पैसे मोजत होतो। गणेश चतुर्थी जवळ येत चालली, मजजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते, मतलब उसके पास पैसे जम गए थे। गौरी गणपतीला नवीन कपडे करतात। आमच्या गावातील मुलांना त्यांचे आई बाबा नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून देईन।
मतलब मैंने बताया कि जो भी सन उत्सव थे उस समय फेस्टिवल्स रहते थे, उसी समय नए कपड़े लेने की पद्धति उनके घर में थी, या भी सभी महाराष्ट्र के घर में ये होता आहे. मला वाटतं सगळ्यांना माहिती असावं की आपल्याकडे दिवाळी, दसरा, गणपती उत्सव अशा छान छान उत्सवांच्या वेळेला आपण नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी नवीन कपडे घेतो आणि मग गौरी गणपतीला सगळीकडे नवीन कपडे घेतले जातील म्हणून आपल्या भावाला कोण कपडे घेईल ह्या वेळेला श्याम आपल्या भावाला कपडे घेणार आहे असं निश्चित करतो. मतलब अपने भाई को कपडे लेने का वो सोच लेता है. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाचा वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवायस मी सांगितले. 2 वार कपडे घेतले, अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. मी घरी जाण्यास निघालो. मतलब देखो यहाँ पर क्या हुआ, शिंप्याकडे मतलब दर्जी के पास हो गया. जो भी पैसे उसने कलेक्ट किए थे, जमा किए थे, अपने पापा जो देख के जाते थे उसमें से उसने सेविंग कर ली थी और वो अपने भाई के लिए कुछ कपड़ा लेके आए. वार मतलब एक काउंट करने की पद्धति, जैसे आप मीटर बोलते हैं यहाँ पर, उस समय वार मतलब उस समय हाथ से कपड़े काउंट करते थे. अर्धा वार अस्तर घेतलं. जैसे कोट के नीचे थोड़ा बारीक कपड़ा लगा था, इसको अस्तर कहा जाता है. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. जब वो कोट उसने हाथ में लिया तो उसको रोना आया, उसके आँख में आंसू आ गए. तर ह्या ठिकाणी काय झालं, शिंप्याकडे तो गेल्यानंतर त्या ठिकाणी शिंप्याकडे गेल्यानंतर त्याला त्याच्या भावाच्या वयाचा एक मुलगा तो त्या ठिकाणी बरोबर घेऊन गेला आणि त्याच्या अंगाचा कोट त्या ठिकाणी त्याने शिवायला सांगितला. 2 वार कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले त्याने आणि कोट छान पद्धतीने तयार झाला. म्हणजे आपल्या भावासाठी जे पैसे त्याने जमवलेले होते त्या पैशांमध्ये त्याने कोट तयार केला. जवळच्या पैशात त्याने जे काही पैसे एक आणा 2 पैसे त्यांच्याकडे जे जमा होते त्यात सगळा खर्च त्याचा भागला. जो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले. कारण निश्चितच त्याला भावाविषयी प्रचंड प्रेम असावं आणि ते प्रेमसाठी त्याला कळलं की आपण आपल्या भावासाठी काहीतरी करू शकलो आणि ती जी गोष्ट त्याला घ्यायची ती त्याच्या हातात असल्यामुळे श्यामला त्या ठिकाणी रडू आले. पुढे पाहूया. मी घरी जाण्यास निघालो. मी ज्याच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस. कारण ज्येष्ठाच्या नंतर ज्या वेळेला मला वाटतं भाद्रपदामध्ये गणपती येतात त्यावेळेला पाऊस बऱ्यापैकी आलेला असतो, तर त्यामुळे तू जाऊ नकोस नदी नाल्यांना. मतलब रिवर को और जो भी छोटे झरने उनको बहुत सारा पानी आता है और कोकण तो समुद्र किनारे, वहाँ पर पानी बहुत रहता है, पेड़ बहुत रहते और पूरा हरियाली रहती है. पिसईचा पर्याय सोड, घरचा पर्याय यांना उत्तर नसेल. ह्या वेळेला तू जाऊ नको. तो ज्यांच्याकडे राहिला होता ते त्यांना सांगायला लागले, आमचे ऐक, म्हणजे तू आमचं ऐक, त्या ठिकाणी जाऊ नको. मी कोणाचे ऐकले नाही, कारण काय झालं होतं त्याला त्या ठिकाणी जाण्याचं खूप उत्सुकता होती की आपण एवढं चांगलं काम केलेलं आहे, आपण आपल्या भावालाही द्यायला हवं. हृदयात प्रेम पूर आला होता. भावाविषयी एक वात्सल्य प्रेम निर्माण झालं होतं. तो नदी नाल्यात थोड़ीच भीख घालणार. मतलब उसने कोट तैयार कर लिया और अपने भाई के लिए वहाँ पर कोट लेके जाने के लिए बहुत एक्साइट था. जहाँ पर वो रहता था शाम, उन्होंने बताया कि मत जाइए, बहुत कठिन वातावरण है, बहुत बारिश हो रही है और यहाँ पर झरने वगैरह नदियाँ बहती है, तो आप बहुत छोटे हो. नवीनच कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रम वाटत नव्हते. सुख स्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नाणेटी माझ्या पायाजून उडी मारून गेली. मतलब उनके गांव के थोड़े पास में ही उसकी स्कूल थी और वहाँ पे वो पढ़ता था. आई थिंक यहाँ पर जो वर्णन दिख रहा है उससे ये हमें पता चल रहा है कि श्याम पैदल जा रहा है. ओके, क्योंकि उसने कहा है कि मला चालण्याचे श्रम वाटत नव्हते और एक छोटी सी वहाँ पर फ्रॉक, मतलब वहाँ पर उसके पैर से चली गई. नानेटी एक सांपाचा ऐसे एक छोटा सा सांप रहता है, वो भी उसके पास से गुजर गया. तिचा रंग हिरवा असतो. नानेटी उड्या मारत जाते. मला भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्याय दुथडी भरून वाहत होता.
त्याच्या पाण्याला ओढ फार, काय करायचे. आईचे नाव घेतले आणि शिरलो पाण्यात. हातात काठी होती, पुढे काठी टेकवायची, मग पाऊल टाकायचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी परत मराठीत नीट स्पष्टीकरण देतो तुम्हाला. श्यामने आपल्या भावासाठी पैसे जमवून जो कोट तयार केला, तो कोट तो घेऊन आपल्या घराकडे परत जात होता. पायी चालला होता आणि पायी जात असताना त्याला श्रम वाटत नव्हते, पण ती पायी जाण्याची वाट आहे ती एवढी खडतर होती की त्या ठिकाणी एक सापाचा प्रकार नानेटी त्याच्या जळून गेला. त्याचा रंग हिरवा होता आणि त्यावेळेलासुद्धा त्याला भीती वाटली की आपण अशा प्रकारे ही हिंमत करायला नको होती. पण काहीतरी वाटून त्याला आतुरता निर्माण झाली की आपण कधी घरी जातोय. मग तो त्या ठिकाणी पर्या म्हणजे त्या ठिकाणी एक झरणा, त्या ठिकाणी एक नाल्यासारखा प्रकार असतो, त्या ठिकाणी वाहत पाणी दुथडी भरून म्हणजे दोघं बाजूला भरून वाहत होता. आणि मग काय करायचं, क्रॉस कसा करायचं, इकडनं जायचं कसं, म्हणून त्याने काठी हातात घेतली आणि आईचं नाव घेऊन तो पाण्यात शिरला. परंतु कसाबसा त्याला वाहून जाण्याची शक्यता होती, परंतु कसाबसा बाहेर आलो. बघा, केव्हा पण पावसाळ्यात हा प्रयोग श्यामने केला, तो आपण करायचा नाही. श्यामला तो नेहमीचा पर्या म्हणजे तो नाला असेल तो ओळखीचा असेल आणि त्यावेळेला त्याने फक्त एक प्रेमापोटी ते कार्य केलं. पण एखाद्या वेळेला याच्यामध्ये आपल्याला दुष्परिणाम होऊ शकतात किंवा भयानक संकट ओढू शकतं. त्यामुळे त्याने त्या ठिकाणी नोंद केलेली आहे बघा, मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसाबसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटायला जाणारा जो नाला तो मला कसा बुडवेल. बघा, या ठिकाणी त्यांनी नाल्यालासुद्धा भावनिक उपमा देऊन टाकलेली आहे. मी माझ्या भावास भेटाव्यात जात होतो, त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून वाहत होतो. नाला जसा जोरात पाणी वाहत होता, मतलब जैसे वो झरना जोर से पानी लेकर भाग रहा था, वैसे ही मैं भी भाग रहा हूँ. ऐसे उन्होंने दोनों को एक सेंटेंस की तरह दोनों को मैच किया है. लेकिन बच्चों ध्यान रहे, इसने जो हिम्मत की है वो कोई भी नहीं करेगा, क्योंकि ये उस समय की कहानी है. उस समय ज़्यादा बस नहीं थी, व्हीकल्स नहीं थे, और उस समय ये परिस्थिति की वजह से पैदल जा रहा था. और बारिश के सीज़न में आई थिंक ये बहुत रिस्की है. ओके, ठीक आहे, आगे पडते क्या आहे पुढे पाहूया आपण. रस्त्यातील खडी वर आली होती, सूर्यासारखे दगड पायांना खुपत होते. त्या ठिकाणी खडी वरती आली होती, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच मी घरी जाण्याची धडपड चालवली होती, परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड 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 आवाज गरजत होते, विजा चमचम करत होत्या, खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो. शब्दांची सुंदर रचना या ठिकाणी केलेली आहे. रस्त्यात ते जी दगड होती ती जास्त पाणी वाहून गेल्यामुळे सगळी दगड वरती आली होती आणि ती चालताना पायाला त्या ठिकाणी लागत होती. माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी येण्याची धडपड ते करत होते. आवाज कडाडकड कडाडकड त्या ठिकाणी होत होता, विजासुद्धा चमकत होत्या आणि खळखळ पाणी वाहत होते. मतलब पूरा वहाँ का वातावरण का यहाँ पर उन्होंने वर्णन किया है. शेवटी एकदाचा मी घरी आलो. मतलब बारिश के सीज़न में जो भी अंधेरा हो रहा है, बारिश की वजह से पूरे पत्थर ऊपर आ गए, वहाँ पर पूरी जो पे बिजली चमक रही है और सभी तरह का वातावरण यहाँ पर थोड़ा डरावना है, ऐसे शाम को लग रहा था. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओलचिंब होऊन गेलो होतो. आईने बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. चलो एक आखिरी बार वो अपने घर पर आ गया और पूरा भीग गया था. उसी से मैं बाहर से उन्होंने आवाज़ लगाई. आई मतलब मराठी में मदर को आई बोलते, माँ को. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते. ओके, आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. अण्णा आला. आई अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ बैठले. मतलब एक बार वो अपने घर पर आ गए और पापा पूजा पाठ की इसमें लगे थे और उनकी मदर वहाँ पर चूल्हे पर जो भी कोयला उससे जो भी निखारे तयार होते उसके ऊपर शेक रही थी. म्हणजे या ठिकाणी एक वातावरण त्या ठिकाणी एकदम घरातील छान वातावरण कसं होतं त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं. आणि त्याच वेळेला त्यांचा लहान भाऊ साने गुरुजींचा लहान भाऊ त्या ठिकाणी येतो श्यामचा आणि त्या ठिकाणी तो त्यांना भेटतो. इतक्यात पावसातून श्याम आला. कशाला आलास? सारा भिजलास ना. आता आई ती आईच असणार आहे.
तिला काळजी की एवढ्या पावसात तू आला कसं काय आणि पूर्ण भिजला आहे आणि ती विचारू लागली त्याला, सोंडेघरच्या पर्याला पानी नहोते का रे? फिर से दूसरा प्रश्न उनके मम्मी ने कहा कि इतनी क्या अर्जेंटी आप इतने बारिश में क्यों आया? और उसके बाद वहाँ का एक नाला था, उसका नाम सोंडेघर, तो उसको ज़्यादा पानी नहीं था का, ऐसे उनके पिताजी ने कहा. वडिलांनी यावर विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी. मी म्हटलं, त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून. वडील म्हणाले. बरं हे कपडे काढ, कडक पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. पूर्वी काय घडलं ते सुद्धा त्या ठिकाणी वडिलांनी सांगितलं आणि आई म्हटली ठीक आहे, आता आला असेल पटकन गरम पाण्याने आंघोळ कर, असं आई म्हणाली. मी आंघोळीच गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. उस समय बैग वगैरह या वैसी थैली नहीं थी, ज़्यादा करके एक गाठोड़ा मतलब ऐसे कपड़े से बांध कर वो अपने घर आया था. और जैसे ही वो स्नान करने गया तो उसने छोटे भाई ने एक एक्साइटमेंट की क्या उत्सुकता होती, क्या भैया ने लाया. लहान मुलांना सवयच असते, त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार, कोणता खाऊ आणणार, कोणते खेळणे आणणार, कोणते रंगी चित्रांचे पुस्तक आणणार देणार. मी गरीब होतो. परंतु माझ्या भावाच्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होतं, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. या ठिकाणी बघा मित्रांनो, तो ज्यावेळेला आंघोळीला गेला त्यावेळेला लहान भावाने उत्सुकता म्हणून त्याचं गाठोडं त्या ठिकाणी उघडलं. पण त्यावेळेला श्यामच्या मनात किती कल्पना येऊन गेल्यात की मी माझ्या भावाला काय देणार आहे, की रंगीत चित्रांचं पुस्तक देऊ, खेळणं देऊ, खाऊ देऊ, काय देणार आहे. पण त्याला अचानक त्या ठिकाणी कोट सापडला ज्याच्यामध्ये माझं सगळं प्रेम होतं लहान भावाविषयी, आणि ती शिकवण मला माझ्या आईने माझ्या संस्कारातून आमच्या संस्कारात दिलेली होती. मतलब छोटे भाई को उसके जो भी बंधा हुआ था उसको मराठी में गाठोड़ो बोलते. उसमें क्या था, एक पैक ऐसा थैला जैसा, उसमें क्या था. तो शाम ने बोला क्या मिल सकता है, मेरे पास कुछ पैसे नहीं थे, मैं गरीब हूँ और मेरे पास नहीं उनके लिए देने के लिए कुछ पैसे खाओ के लिए या फिर उसके पुस्तक वगैरह कोई भी स्टोरी बुक्स होगी. तो सिर्फ मैंने उसके लिए कोट लाया था, वही मुझे उसको देना था. और यही मेरा सबसे ज़्यादा बड़ा प्रेम था जो मेरे माँ के संस्कार से मेरे पास आया है. अण्णा हा लहानसा गट कोणाचा, हा नवीन कोट कोणाला रे. धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊ लागला. छोटे भैया उसके पास आते बोलते की नया कोट किसका है. मग मी सांगेन घरात जा घेऊन, मग सांगेन नंतर. आज त्याने सांगितलं श्यामने, मी घरात जा घेऊन. आई हा बघ कोट, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणला आहे. होय आई. धाकटा भाऊ आईला विचारू लागला, कारण उसने मेजरमेंट देखी, ये तो इतना छोटा है, भैया को नहीं होगा, ये तो मेरे मेजरमेंट का, तो शायद मेरा ही होगा. आई ने कोरडे धोतर दिले. उस समय धोती कुर्ता पहनने की मतलब एक पद्धत थी और सर पर एक टोपी. त्याने धोतर दिलं, आईने तिला कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम हा कोट कोणाचा. मोरू जोशांकडे कार्य द्यायचं आहे, कपातल्या मुक्याने पाठविला असेल. ठीक. वडील म्हणाले, ओके जोशांकडचा कोट आहे का, आपल्याकडचा कोट आहे. हा दोघंही आईबाबांना त्या ठिकाणी विश्वासच नव्हता की श्याम आपल्या खर्चातील पैशातून अशी बाजूला बचत करून आपल्या लहान भावासाठी कोट आणेल, ही कल्पनाही त्यांच्या मनात नव्हती. मतलब अपनी छोटी बाई के लिए इसने लाया है, ये दोनों माता पिता ने नहीं सोचा था. नाही, हा मी पुरुषोत्तमासाठी आणलेला आहे. मतलब उनके बाई का नाम था पुरुषोत्तम. शिवून आणला आहे. मी म्हटलं, पैसे रे कोठून आणले, कोणाचे कर्ज काढलेस का, फीचे दवडलेस का. वडिलांनी विचारले. पापा तो पापा उन्होंने पूछा कि कहाँ से पैसे लाए. कोट तो लाया ठीक है, लेकिन पैसे कहाँ से आए. किससे अपने उधार लेके, किससे मांगा के पैसे, कर्ज लिया है क्या, क्या कि अपनी फीस के पैसे वहाँ पर दे दिए. कोणाच्या पैशांना हात तर नाही लावलास ना. मम्मी ने और उस पर किया कि नहीं, चोरी वगैरह तो नहीं ना, किसके पैसे को हाथ नहीं लगाया ना आपने. आई, मी कर्ज काढले नाही, चोरले नाही आणि फीचे पैसे खरीदले नाही. मी म्हटले, मग का रे, मग उधार का शिवून आणला श्याम. वडिलांनी विचारले. भाऊ, ते आपल्या बाबांना भाऊ म्हणत. हे बघा या ठिकाणी श्याम त्या ठिकाणी श्यामच्या आईवडील त्याला प्रश्न विचारतात की तू कोट कसा शिवून आणलास, पैसे कुठून आणलेस. त्यावर त्याचं सुंदर उत्तर आहे, भाऊ तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असत, ते मी जमवले. गेल्या 2-3 महिन्यांनी सारे जमविले, यातून हा कोट शिवून आणला.
आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील मग पुरुषोत्तमाला नवीन कोट शिवतील. कोट मी मनात ठरवले होते की येताना त्याच्यासाठी मी नवीन कोट आणावायचा. पुरुषोत्तम बघ तुला होतो का. मी म्हटले मतलब जब उसकी मम्मी उसके छोटे भाई को समझा रही थी कि तेरे भैया बड़े होंगे, पढ़ लिख के अच्छी नौकरी करेंगे, अच्छी जॉब करेंगे, उस समय वो आपको अच्छा सा कोट सिला के देंगे. लेकिन शाम ने ये सेंटेंस सुन के ये डिसाइड कर लिया था कि मैं ही अभी कुछ न कुछ करके मेरे भैया को, छोटे भैया को कोट लेके दूंगा. म्हणजे आपल्या भावासाठी काहीतरी करायचं हे वाक्य त्याने ऐकून त्या ठिकाणी त्याच्या मनात त्याने डिसिजन म्हणजे विचार पक्का करून टाकला होता. अण्णा हा बघ छान होतोय आणि आतला खिस्साही आहे. आता माझी पेन्सिल हरवणार नाही. उस समय पाटी पेन्सिल थी, त्यावेळेला पाटी पेन्सिल असायची आणि ती हरवणार नाही. या छोट्या छोट्या आनंदासाठी किती त्या ठिकाणी त्यांना खूप वेळ वाट बघावी लागते या पाठातून आपल्याला समजते. आणि किती छान शब्दरचना आहे की एकदम छोटा आनंद आहे. यात पेन्सिल हरवणार नाही, आई बघ. ओके, आजकाल आपण एखाद्याला इतक्या मोठ्या मोठ्या महागड्या आपण कपडे आणतो किंवा एखाद्या महागड्या गोष्टी आणतो, कोणी त्याला नीट बघत नाही, कौतुक करत नाही, ती कशी उपयोगात येईल, त्याच्यात काय उपयोग आहे, त्याचा आपल्याला काय चांगला फायदा होणार आहे, कोणी त्याच्याकडे पाहत नाही. ओके, मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवरून आले. ती म्हणाली, श्याम तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झाला हो. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर कोणाची दृष्ट पडायला नको. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाही, त्या हात फिरवण्यात सारे बोलणे आले होते, साऱ्या स्मृती आल्या होत्या. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आईबाबांनी कशाप्रकारे त्या आईने त्या ठिकाणी संस्कार म्हणजे आईने एक सुंदर वाक्य वापरले. श्याम तू वयाने मोठा नाहीस, पैशाने नाही आहेस, शिकून मोठा झालेला नाही आहेस, पण मनाने तू आज मोठा झाला आहे की तू आपल्या कर्तव्याला जा. कशाप्रकारे आपलं मोठं मन करून आपल्या लहान भावासाठी या ठिकाणी आणलेत, हे सगळ्यात मोठाचे संस्कार आहेत. आणि तेच तू तुझ्या या प्रेमाला, तुमच्या बंधुप्रेमाला, मोठ्या भावाने लहान भावासाठी काहीतरी करणं, या प्रेमाला निश्चित कोणाची दृष्ट नजर लागू नये असं त्या ठिकाणी सांगितलं. आईने त्याला आशीर्वाद दिले. बाबांनी, वडील म्हणजे बाबा, त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मतलब यह पैराग्राफ देखते तो मम्मी पापा ने उसको शाम को बताया कि मम्मी ने बताया एक अच्छा सेंटेंस वहाँ पर किया कि तू भले उम्र से बड़ा नहीं है, पैसे तेरे पास नहीं है, या फिर पढ़ाई में तो बड़ा नहीं है, लेकिन मन से आज तो बड़ा हो गया, बहुत बड़ा हो गया, और यही संस्कार तेरे ऊपर होने चाहिए. और आप दोनों भाइयों के प्रेम को, जो भी बंधु प्रेम है आप दोनों का, इसको किसी की नज़र ना लगे. ऐसे करते ही पापा ने भी उसको पीठ से हाथ घुमाया उसके पीठ से, और उन्होंने कुछ सेंटेंस नहीं किया, लेकिन उनके जो उनकी पीठ से हाथ वो घुमा रहे थे, उस समय उसको लग रहा था कि बहुत सारा प्यार दे रहे, आशीर्वाद दे रहे. तो बच्चों, इस प्रकार से ये पाठ यहाँ पर समाप्त होता है. म्हणजे ह्या ठिकाणी श्यामने कशा प्रकारे आपल्या लहान भावाला बचत करून, पैशांची बचत करून त्याला कोट शिवून दिला. एक सुंदर या ठिकाणी कथा साने गुरुजींच्या श्यामच्या या पुस्तकातून घेतलेली आहे. आणि कथेचं नावसुद्धा खूप छान दिलेलं आहे, श्यामचे बंधुप्रेम. आपण यातले काही शब्दार्थ आहेत, मी वेळोवेळी सांगितले तुम्हाला, तरी पण यातले शब्दार्थ मी सांगतो. स्वाद, चव, रोजगारी होणे, कामधंद्याला लागणे, गबाड्या, ठिगळ, कापड, पाटल्यावर त्या ठिकाणी लावलेले दुसरे कापड, ठिगळं म्हणतात त्याला. डोळे अश्रूंनी न्हाणे, डोळ्यातून अश्रू ओघळणे, पर्या ओढा, दुथडी भरून वाहणे, पूर्ण भरून वाहणे, पंचमहाभूते पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, फलद्रुप, फळाला आलेली, दवणणे, वाया घालवणे, स्मृती आठवणे. अजूनही बरेचसे शब्द याच्यात पाठात असतात, ते शिकवताना मी तुम्हाला सांगितलेले आहे. फिर भी मैं बच्चों को बोलता हूँ, जब भी आप पाठ पढ़ोगे उसके पहले आप शब्दार्थ पठन कीजिए, फिर आप पाठ पठन कीजिए, और जो भी जितना अर्थ आपको समझ में आ रहा है, ऐसे नहीं कि आपको मराठी सभी पूरी समझ में आ रही है, तो आपको क्या करना है, बार बार लेसन रीड करना है. जो सेंटेंस आपको नहीं समझ में आ रहा है, जो ग्रामर का वाक्य है या फिर कर्ता कर्म क्रिया की पद्धति से है, उसमें कोई सर्वनाम है, विशेषण है, तो एक कोई कठिन शब्द है, समानार्थी शब्द है, जो भी आपको समझ लग रहा है कि मुझे ये डाउट्स क्लियर करना है, तो प्लीज़ आप अपने चैट बॉक्स में लिख दीजिए, मैं इस प्रश्न का उत्तर आपको दे सकता हूँ.
तुम्हाला या पाठाविषयी काही प्रश्न असतील की सर मला या शब्दाचा अर्थ पाहिजे, की मला हा शब्द नाही समजला, हे वाक्य परत नीट समजून सांगा, निश्चित पद्धतीने मी तुम्हाला त्या तुमच्या चॅटबॉक्सच्या मॅसेजवर प्रतिक्रिया देईल. तर कृपया जर तुम्हाला हा पाठ आवडलेला असेल तर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या संस्कृत मराठी अभ्यास या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.